अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनेलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, आता उद्या कामदा एकादशी आहे. 18 एप्रिल रोजी कामदा एकादशी आहे. तर कामदा एकादशी निमित्त आपण कोणकोणत्या सेवा करायला हव्या, तर कशा प्रकारे आपल्या घरात भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची सेवा व्हायला हवी, तेच आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला विसरायचं नाही. बघा, सगळ्यात अगोदर मी सांगेन की प्रत्येकाला संतानप्राप्ती भरपूर अशा आपल्या जगामध्ये या पृथ्वी तलावावरती असे लोक आहेत, त्यांना भरपूर प्रयत्न करून देखील संतान होत नाही, संतानप्राप्ती होत नाही. तर या एकादशीपासून तुम्ही संतानप्राप्तीसाठी अतिशय उच्च कोटीची अशी सेवा आहे, ती संतानप्राप्तीसाठी तुम्ही आवर्जून करा. बघा, संतानप्राप्तीसाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्याच्यावरती तुम्हाला अभिषेक घालायचा आहे, किंवा बाळकृष्णाची मूर्ती घ्या, बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक घालायचा आहे, पण जोडीने घालायचे आहे. पती पत्नी या दोघांनी जोडीने अभिषेक घालायचा आहे. जोडीने अभिषेक घाला. त्याच प्रकारे बघा, जे तुम्ही अभिषेक घालणार आहात, जे तीर्थ आहे ते फक्त नवरा बायकोंनी संपूर्ण पिऊन घ्यायचं आहे. अजिबात ठेवून द्यायचं नाही किंवा इतर कोणालाही द्यायचं नाही. फक्त नवरा बायकोंनी ते तीर्थ पिऊन घ्यायचं आहे. व अभिषेक बघा, तुम्ही जलाने घालू शकता, पंचामृताने घालू शकता, किंवा दक्षिणावर्ती शंखामधून तुम्ही जलाभिषेक जरी केला तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. पण ते तीर्थ फक्त दोघांनीच प्यायचं आहे. व अभिषेक घालताना तुम्हाला भगवान विष्णूंचं सहस्त्रनामावली आहे, तुम्हाला माहीत आहे. त्याच्यापैकी कोणतंही एक नाम भगवान विष्णूंचं तुम्हाला घ्यायचं आहे. 108 वेळा व घेत मग बोलायचं आहे. किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला 108 वेळा तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. 108 वेळा हा मंत्र बोलायचा आहे. त्याच प्रकारे बघा, आता तुळशी माता, आता तुळशीला किती महत्त्व आहे तेही एकादशी दिवशी हे वेगळं सांगण्याची तुम्हाला गरज नाही आहे. तुळशी मातेची आपण दररोज पूजा करत असतो, दररोज हळदी कुंकू लावत असतो, दररोज हळदी कुंकू दीप अगरबत्ती दाखवत असतो. त्याच प्रकारे आपण बघा, तुळशी मातेमध्ये माता लक्ष्मीचा देखील वास आहे, तुम्हाला माहीत आहे. आपण दर गुरुवारी तुळशी मातेला कच्चं दूध देखील धनवृद्धीसाठी कच्चं दूध देखील वाहत असतो. पण एकादशी दिवशी सायंकाळच्या वेळेस तुम्हाला बघा, सकाळ संध्याकाळ आपण दिवा देखील लावत असतो, पण एकादशीच्या दिवशी सायंकाळच्या वेळेस तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशी मातेसमोर लावायचा आहे, तुळशीसमोर लावायचा आहे. व तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. त्याचबरोबर तुळशीसमोर बसूनच तुम्हाला एकदा विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे. तिथेच बसायचं व तुम्हाला एकदा विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचं आहे. जर बाहेर बसता येत नसेल, बघा कधी गावी तुम्ही करू शकाल, पण शहरामध्ये जरा कंजेस्टेड एरिया असल्यामुळे तुम्हाला करता येणार नाही. असं जर वाटत असेल तर तुम्ही घरामध्ये केलं तर सुद्धा चालेल, काही हरकत नाही. पण तुळशीसमोर बसून करण्याचा प्रयत्न करा. विष्णू सहस्त्रनाम पाठ कुणाचं नसतं, कारण कमीत कमी अर्धा तास लागतो, खूप मोठं असतं, पण ते बघून करण्याचा प्रयत्न करा. बघा, पूजा साहित्याच्या दुकानामध्ये जर तुम्ही गेलात तर छोटीशी पोथी तुम्हाला मिळते विष्णू सहस्त्रनामाची, ती घेऊन या व तुम्ही आवर्जून विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायला विसरू नका. त्याच प्रकारे बघा, खरंच तुमची अशी एखादी इच्छा आहे खूप दिवसांपासून, म्हणजे फक्त संतानप्राप्तीची असो, धनवृद्धीची असो, धनप्राप्तीची असो, किंवा तुमचा एखादा बिझनेस आहे, तुमच्या स्वतःचं स्वप्नातलं घर असो, किंवा अजून काही तुमच्या मनातली खूप मोठी इच्छा असो, ती खूप प्रयत्न करून देखील तुमची ती इच्छा पूर्ण होत नाही आहे, तर त्या सगळ्यांसाठी ही सगळ्यात मोठी सेवा आहे. व ह्या सेवेला तितकंच महत्त्व आहे व अतिशय उच्च कोटीची अशी ही सेवा आहे. ही सेवा आज रात्री 12पासून, बघा आज रात्री 12पासून दुसरा दिवस सुरू होतो, म्हणजे एकादशीचा दिवस सुरू होणार. आज रात्री बरोबर 12 वाजताना तुम्हाला या सेवेला बसायचं आहे. रात्री 12 वाजता बसायचं आहे. 12 वाजता तुम्हाला काय करायचं आहे, तर विष्णू सहस्त्रनामाचे तुम्हाला पठण करायचे आहे. पण ज्यांना खरंच इच्छा आहे त्यांनी आवर्जून करायचे आहे. तुम्हाला 12 एकादशी करायची आहेत, बरोबर 12 वाजता 12 एकादशी. 12 हा आकडा चुकवायचा नाही. बघा, 12 एकादशी 12 वाजता व 12 वेळा विष्णू सहस्त्र नाम. आता सगळ्यात अगोदर म्हणजे तुम्हाला खरंच इच्छा असेल ही करायची, खरंच एखादी खूप मोठी इच्छा आहे, तुम्हाला वाटतं ही पूर्ण व्हावी, तर तुम्ही आवर्जून ही सेवा करा. बघा, सगळ्यात अगोदर सुचिर्भित व्हायचं आहे, शुद्ध आंघोळ व्यवस्थित करून मग तुम्हाला छानपैकी स्वच्छ कपडे घालून तुम्हाला या सेवा करायला बसायच्या. तुमच्या घरामध्ये विठ्ठल रुक्माईची मूर्ती असो, भगवान विष्णूंची मूर्ती फोटो असो, किंवा बाळकृष्णाची मूर्ती फोटो असो, ती घ्यायची आहे, त्यांच्यासमोर बसायचं आहे. तिथे शुद्ध तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे, प्रज्वलित करायचा आहे, 2 अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे. व बरोबर 12 वाजता तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचे 12 वेळा पठण करायचं आहे. अर्थात तुम्हाला मी जसं सांगितलं, एकदा विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायला कमीत कमी अर्धा तास लागतो, म्हणजे 12 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणजे 5 ते 6 तास, कमीत कमी 5 ते 6 तास लागतात.
जर एखाद्याची इच्छा असेल खूप करायची तर आवर्जून करा. 12 एकादशी म्हणजे बघा एका महिन्यात 2 एकादशी पडतात. महिन्यामध्ये 15 वेळेची एक एकादशी म्हणजे 15 दिवसानंतर एकदा येते. असे 2 वेळा एकादशी पडते. ज्यांची खरंच इच्छा असेल त्यांनी आवर्जून करण्याचा प्रयत्न करा. त्या ज्यांनी ही सेवा केली ना आजपर्यंत, केंद्रामधून देखील ऐकलं मी, ज्यांनी ही सेवा केली ना त्यांची जी काही इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे व पूर्णत्वास गेलेली आहे. त्यामुळे आवर्जून कोणाला करायचं असेल तर तुम्ही आवर्जून करा. त्याच प्रकारे बघा तुळशीसमोर बसून मी तुम्हाला सांगितलं विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे. घरासमोर आपल्या देवघरासमोर, आणि ज्यांना शक्य नाही आहे ही सेवा करणं त्यांनी कारण कोणती सेवा करायची मी सांगितलंच आहे. तुळशीसमोर दिवा लावायचा आहे, 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. त्याचप्रकारे विष्णू सहस्त्रनाम बोलायचं आहे. घरामध्ये आल्यानंतर आपल्या देवघरासमोर बसून विष्णू सहस्त्रनामावली बोलायची आहे, ज्यामध्ये भगवान विष्णूंची 1000 नामावली, 1000 नामांची नामावली आहे. विष्णू सहस्त्रनामावली हे दोन्हीही वेगवेगळे आहेत, एवढं लक्षात घ्या तुम्ही. एक नाही आहे, ते दोन्हीही वेगवेगळं आहे. त्यामुळे या सेवा करायला अजिबात विसरू नका. त्याचप्रकारे बघा तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण देखील करू शकता. व्यंकटेश स्तोत्र देखील संस्कृतमध्ये पण आहे, मराठीत देखील आहे. ओम नमोजी हेरंबा हे मराठीमधलं आहे व व्यंकटेशो वासुदेवम प्रद्युम्नोमित विक्रमहम हे संस्कृतमधलं आहे. तुम्हाला दोन्हीपैकी जे जमतं ते तुम्ही करू शकता. त्याचप्रकारे बघा आपण या सगळ्या सेवा करायच्या का करायच्या, आपल्या मागे जे काही मानसिक त्रास आहे, कर्णीबाधा आहे किंवा धनवृद्धी होत नाही आहे, घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही आहे, सतत आजारपण आहे, सतत भांडण आहे, नवरा बायकोचं पटत नाही आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही ते प्रत्येक मार्गामध्ये आपल्या संकट पेरलेली आहे. तर अशा वेळेस काय करायचं, संतान प्राप्तीसाठी सगळ्यासाठी ही एकादशी अतिशय महत्त्वाची आहे. व या सेवांमुळे तुमचे हे सगळे प्रश्न सुटतील व तुम्हाला तुमचं आयुष्य सुखकर होईल, इतकंच मी सांगते. बघा आपल्या घरामध्ये प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, धन संपदा, आरोग्य, धनसंपदा सगळं काही माझ्या घरामध्ये नांदू दे, एवढीच प्रार्थना भगवान विष्णूंच्या चरणी करायची आहे व या सगळ्या सेवा करायच्या आहेत. तुम्हाला माहीत आहे ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातून माता लक्ष्मी कधीच हालत नाही. जर तुम्ही फक्त माता लक्ष्मीची सेवा करत राहिला व भगवान विष्णूंना तुम्ही दुर्लक्ष केलं तर माता लक्ष्मी त्या घरात तुम्ही कितीही सेवा करा, माता लक्ष्मी त्या घरामध्ये टिकतच नाही, थांबतच नाही, वासच होत नाही त्या माता लक्ष्मीचा तिथे. व ज्या घरामध्ये भगवान श्री हरी विष्णूंचा दिवसातून 1 वेळा नाम घेऊ द्या, तिथून माता लक्ष्मी कधीच हलत नाही. त्या घरामध्ये निरंतर वास, माता अखंड वास माता लक्ष्मी करत असते. त्यामुळे तुम्ही आवर्जून भगवान विष्णूंचं तुम्ही आवर्जून घरामध्ये एकदा तरी, दिवसातून एकदा तरी तुम्ही नामस्मरण करा. बघा आपण एकदा सिरियल बघायला घेतलं की अर्धा तास तर एका सिरियलला लागतो. एक सिरियल स्किप करावं, तिथे विष्णू सहस्त्रनाम तुम्ही घरामध्ये यूट्यूबला लावून द्या, अर्धा तास तुम्हाला ऐकायचं आहे. ज्या घरामध्ये हे विष्णू सहस्त्रनाम रोज पठण केलं जातं त्या घरातून माता लक्ष्मी कधीच हालत नाही, एवढं लक्षात ठेवा. व त्या घरामध्ये धनवृद्धी झाल्याशिवाय देखील त्या घरामध्ये धनवृद्धी झाल्याशिवाय देखील राहत नाही. तर बघा कोणाला धन नको आहे, प्रत्येकजण धनासाठी आजकाल पोटासाठीच धडपडतोय. त्यासाठी माता लक्ष्मीची सेवा करा, भगवान विष्णूंची सेवा करा. आवर्जून तुम्हाला जी सेवा जमेल ते आवर्जून करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.